जय हरी. एकादश स्कंध भाग 82 अध्याय 4. भगवंत अशा भक्तांकडे लक्ष देतो की ज्याची जगाची आस सुटून आपलं सगळं लक्ष भगवंतापाशी केंद्रित झालं आहे. म्हणजे जी काकुळती उत्पन्न होते तिच्यामध्ये भगवंताचा जन्म होतो. गजेंद्र मोक्ष आणि द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग ही काकुळतीच्या पहिल्या प्रतीची उदाहरणं आहेत. तात्पर्य इतकंच की भगवंतानं या भक्तांना आपलं मानलेलं आणि भक्तानं भगवंतावर सगळा भार टाकला की त्याचं रक्षण होतंच. नाथ महाराज इथे म्हणतात की भक्तागणिक भगवंताचा अवतार असल्यानं त्यांचं वर्णन करावं तितकं थोडंच आहे. म्हणून काही ठळक अवतार नाथ महाराज आपल्याला इथे 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. ते सनत कुमार म्हणजे ब्रह्मदेवांची 4 पुत्र सनक सनंदन सनातन सनत कुमार हे त्यांनी प्रश्न केला तेव्हा हंसावतार घेऊन भगवंतानं ब्रह्मज्ञान सांगितलं. पण स्वतः सनत कुमार देखील नैष्ठिक ब्रह्मचारी असून अवतार मूर्तीत समजावे. श्री दत्ताचा अवतार म्हणजे मूर्तिमंत परब्रह्म होय. त्याच्या नामानं मृत्यू दूर पळतो आणि जन्ममरणाचा नाश होतो. अत्यंत ज्ञानसंपन्न वृषभनारायण भगवंताचा अवतारच होता. हैग्रीव अवतारामध्ये भगवंतानं शंखासुराला मारलं आणि बुडालेले वेद वर काढले. त्यानंच वेदांचं रक्षण केलं. मत्स्यावतारात भगवंतानं प्रलयकालाच्या महापुरात मनु आणि वनस्पती यांच्या सगट पृथ्वीचं संरक्षण केलं. कुर्मावतारात भगवंतानं मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला आणि क्षीरसागराचं मंथन करून देवांना अमृत पाजलं. वराह अवतारात भगवंतानं हिरण्याक्ष दैत्याला मारलं आणि त्यानं पृथ्वी रसातळाला नेली होती त्याला मारून पृथ्वी वर काढली आणि पूर्ण शांत केली. गजेंद्र संकटात सापडून मोठ्या काकुळतीनं हाक मारू लागला. त्यावेळी दीन शरणांगताचं संकट निवारण्यासाठी भगवंतानं वैकुंठाहून अति तातडीनं निघून नक्रानं धरलेला गजेंद्राचा पाय सोडवून मोठ्या प्रेमानं त्याचा उद्धार केला. अकाली घडलेल्या एका जलप्रलयात मार्कंडेय ऋषी बुडू लागले. त्यांनी श्रीकृष्णांचं स्मरण केलं. त्यावेळी वटपत्रशाही भगवंतानं त्यांना तात्काळ तारलं. तसंच एक ऋषी शाळीग्रामाची पूजा करत होते. नळ नावाच्या वानरानं माकड स्वभावानं ती सगळी पूजा समुद्रात फेकून दिली. तेव्हा तुझ्या हातानं दगड पाण्यात बुडणार नाहीत असा ऋषींनी रागानं शाप दिला. आता बघा भगवंतांनी ही लीला पूर्वीच करवून घेतली. केव्हा? राम अवताराच्या पूर्वी आणि सीता हरण होण्याच्या पूर्वी. म्हणजेच या सगळ्या ज्या काय आयुष्यामध्ये होणाऱ्या घटना आहेत प्रत्येकाच्या इतरस्त्र घडणाऱ्या म्हणजे एखादा क्षुल्लक क्षण देखील तो आपण घडवून आणलेला नसतो. तर त्याचा कर्ता करविता परमात्मा असतो. आता इथे त्या नळाला शाप देणं हेही पुढच्याच पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. कारण पुढे माहिती होतं की ती लंका पार करून जायची तर मग ते दगड बुडू नयेत सेतू बांधायचा होता. ही योजना पूर्वीच ठरलेली होती आणि त्याला निमित्त मात्र हे वानर ठरले गेले. म्हणून आम्ही जर असं भागवत वगैरे सातत्याने ऐकत गेलो, वाचत गेलो, चिंतन करत गेलो, मनन करत गेलो तर आमच्यामध्ये जो मीपणा असतो, अहंकार असतो, मी केलं, माझ्यामुळे झालं, ही जी वृत्ती आहे ती आपोआप निघून जाते आणि प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणाचा मी द्रष्टा आणि साक्षी बनून राहू शकतो. ह्यासाठी आम्ही हे ग्रंथांचं सातत्याने वाचन करणं गरजेचं आहे. पुढे शाळीग्राम समुद्रात तरू लागला. तो काढण्यासाठी ऋषी पाण्यात शिरले. तिथे भयंकर लाटांमध्ये सापडून ते फार कासावीस झाले. संकट टळण्यासाठी
त्यांनी आरतीहरण भगवंताची स्तुती केली. भगवंतानं स्वतः प्रगट होऊन पूजेसकट ऋषींना बाहेर काढलं. नरसिंह अवतारामध्ये भगवंतानं असंच केलं. राक्षसांचा राजा, द्वेष करणाऱ्यांचा अग्रणी, क्रोधाचा महासागर, अविवेकाचा महानिधी असा हिरण्यकश्यपू भगवंताचं नाव जरी त्याच्या कानावर पडलं की तो चिडून मनात जळफळू लागायचा. कारण हिरण्याक्ष हा त्याचा भाऊ आणि त्याचा भगवंताने वध केला होता वराह अवतार धारण करून. म्हणून त्याला विष्णूंबद्दल अतिशय क्रोध होता आणि म्हणून मदोन्मत्त होऊन त्यानं नामस्मरण करणाऱ्या आपल्या मुलाचा छळ इतका केला की त्याला म्हणजे लिमिटच नाही. त्याला काय हत्तीच्या पायाखाली तुडवलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं. होलिका त्याची जी बहीण आहे तिला शीतवस्त्र हे वरदान मिळालेलं होतं, ते तिच्या अंगावर पांघरलं आणि तिच्या मांडीवर याला बसवून म्हणजे भक्त प्रल्हादाला बसवून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. पण इतकं सगळं जरी केलं तरीही भगवंत हा आहेच म्हणून साधूंना अभय देणाऱ्या आणि भक्तांचा कैवार घेणाऱ्या नरसिंहानं तीक्ष्ण नखांनी त्याला ठार मारलं. या हिरण्यकश्यपूला समुद्रमंथनाच्या शेवटी देवदानवात अमृतासाठी मोठा कलह माजला. त्यावेळी भगवंतानं मोहिनीचं रूप घेतलं. तिला पाहून अमृत पण फिके पडलं. त्या धुंदीत राक्षसांनी त्यावेळेस खूप मदिरा प्राशन केलेली होती आणि म्हणून त्यांना देवांना अमृत मिळालं हेही कळालं नाही. द्वारकेमध्ये कुशाचं आणि लवणासुराचं निर्दालन करण्यासाठी कुमार रूपानं भगवंत प्रकट झाले. वामन अवतारात तोच भगवंत बटू झाला. याचकपणा पत्करून त्यानं देवांचं हित केलं. अर्थात बळीचा भाव प्रबळ असल्यानं त्यानं भगवंताला द्वारपाळ म्हणून आपल्या दारामध्ये ठेवला. परशुराम अवतारामध्ये भगवंतानं सहस्त्रार्जुनाचा वध करून अनेक वेळा क्षत्रियांचा पराक्रम निस्सत्व केला. त्यानंतर भगवंतानं श्रीरामाचं रूप घेतलं. श्रीराम अवतार म्हणजे सर्व अवतारांचं मूळ पीठच. अत्यंत उज्ज्वल वीरवृत्तीचा श्रीराम सगळ्या अवतारात श्रेष्ठ आणि अत्यंत समर्थ आहे. श्रीरामाने देवांना मोकळं केलं, नवग्रहांना सोडवलं, चरणांनी शिळेचा उद्धार केला, लीलेने समुद्रावर सेतू बांधला, वानरांकडून राक्षसांना मारवलं, आपल्या सामर्थ्यानं समुद्रावर दगड तारले, शरणांगत विभीषणाला सुवर्णनगरी लंका दिली आणि सगळीकडे रामराज्याचा ध्वज फडकवला. श्रीराम म्हणजे प्रतापाचा मूर्तिमंत पुतळा आणि स्वभक्तांचा केवळ जीव प्राण. श्रीराम असा जप नित्य करणारा मनुष्य पुरुषोत्तम बनून सगळ्या कर्माकर्मांच्या पलीकडे जातो. रामनामाने सगळी पापं नाहीशी होतात. नामधारकाच्या चरणी यम देखील लीन होतो. गणिकेची सारी कर्माकर्मे रामनामाने नाश पावली. नामाने कली घाबरतो. नामाने जन्ममरण नाहीसं होतं. रामनामाने जगाचा उद्धार होतो. त्या रामाचं चरित्र जे गातात, ऐकतात ते आणि नाम घेतात ते धन्य होतात. एकदा राजा अकबर आणि सेनापती बिरबल हे शिकारीहून येता येता जंगलाच्या बाजूनी येताना राजाला खूप भूक लागली होती आणि राजाने सांगितलं, अरे बिरबला म्हणे काहीतरी करावं लागणार आहे, खूप भूक लागली. पुढे येता येता एक गाव लागलं. आता अकबर म्हणतो, चला म्हणे आता आपण जाऊ तिथे कुठेतरी, गाव हे दिसतंय, आपल्याला जेवायला मिळणार आहे म्हणे मस्त. तर बिरबल म्हणतो, राजे सरकार, भूक तुम्हाला लागली, भूक मलाही लागली, पण मला आपलं रामनाम करायचं आहे, तुम्ही आपलं जेवायचं तर जेवा, जा. आता बिरबलाला तर रामनामाचा छंद लागलेला होता आणि अकबर म्हणाला की अरे रामनामाने काय पोट भरणार आहे का? तो म्हणतो, राजे सरकार, रामनामाने काय नाही भरत. असं म्हणून बिरबल
तिथे रामनामा घेत बसला आणि अकबर राजा गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर लोकांनी बघितलं, राजे सरकार आले, राजे सरकार आले. आ हा हा, पटापट स्वयंपाक बनवला सगळ्यांनी. राजाला पोटभर जेव घातलं. गरम 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 जेवल्यानंतर राजाला पोट भरल्यानंतर बिरबलाची आठवण आली आणि म्हणाला, त्यालाही पण भूक लागली आहे, माझ्यासारखाच उपाशी आहे. मग तो त्या गावच्या लोकांना म्हणाला, म्हणे माझा सहकारी आहे, म्हणे सेनापती आहे, तो तिकडेच थांबलेला आहे, तर त्याच्यासाठीही मला बांधून द्या. आता गावातल्या लोकांनी काय राजा सरकारांसोबत द्यायचं म्हणल्यावर भलं मोठं दिलं, भरपूर दिलं एकदम. आणि राज्य सरकार ते सगळं खायचं अन्न वगैरे सगळं घेऊन आले. आणि आल्याबरोबर बिरबलाला म्हणतात, अरे काय म्हणे रामनाम घेत बसला, मी तिथे किती पोटभर जेवण करून आलो म्हणे, रामनामाने काय पोट भरतं का? आणि त्याच्या हातामध्ये जे खाण्याचे पदार्थ बघितल्यानंतर बिरबल उठला, वंदन केलं आणि म्हणतो, सरकार आपण म्हणताय रामनामाने पोट भरतं का? अहो तुमच्यासारखा राजा माझ्यासाठी, मी जो तुमचा सेनापती आहे त्याच्यासाठी स्वतः गरम गरम जेवल्यानंतर माझ्यासाठी घेऊन आलेले आहात. रामनामाने काय नाही भरत, रामनामाने सगळं काही शक्य आहे. फक्त रामनाम घेणारा याची मात्र त्या रामनामावर निष्ठा तेवढी आढळ असणं गरजेचं आहे. जय गुरुदेव, जय हरी.